महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर। शिष्टमंडळामध्ये सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, रोहिणी खडसे यांचा समावेश। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी। नीलम गोरेंनी कोणत्या अधिकारामधून बैठक बोलावली? सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांचा सवाल। राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवरती बोलण्याचा अधिकार राज्यपालांना असल्याचं सुद्धा वक्तव्य। नीलम गोरे महिलांच्या प्रश्नावरती राजकारण करतात। काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची महिला आयोगाच्या बैठकीवरून टीका। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात बैठक। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील उपस्थित। महिला आयोगाच्या कार्यपद्धतीच्या संदर्भात बैठकीचं आमंत्रण पण जाणार नाही, रोहिणी खडसे यांची माहिती। आता बैठक घेणं हे उशिरा सुचलेलं शहाणपण, बैठकांचा फालतूपणा, रोहिणी खडसे यांची टीका। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी 35 केस दाखवाव्यात ज्यामध्ये महिलांना न्याय मिळाला, रोहिणी खडसे यांची टीका। चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, रोहिणी खडसेंची मागणी। राज ठाकरेंनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन ही भेट झाली आहे, सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे। मंत्री पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन। यावेळेला प्रीतम मुंडे सुद्धा होत्या उपस्थित। धनंजय मुंडेंनी सुद्धा घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शन। गोपीनाथ गडावरती आज विविध कार्यक्रमाचं आयोजन। 11 वर्षांच्या नंतर गोपीनाथ गडावरती मुंडे बंधू भगिनी एकत्र। गोपीनाथ मुंडेंच्या 11व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने संपूर्ण मुंडे कुटुंब गोपीनाथ गडावर। नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागले, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका। नितेश राणेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार, प्यारे खान यांचं वक्तव्य। पक्ष फोडण्यासाठी नेमलेला दलाल म्हणजे गिरीश महाजन, संजय राऊत यांचे टीकास्त्र। शिवसेना संपवणं गिरीश महाजन यांच्या 10 पिढ्यांना सुद्धा जमणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। ठाकरेंच्या काळामध्ये चौकशी लागल्यावरती महाजन पक्ष सोडणार होते, संजय राऊत यांचा दावा। तर सत्तांतर झाल्यावरती भाजप सोडणारे पहिले महाजन असतील, राऊतांचा हल्लाबोल। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हीच महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठी माणसाची सुद्धा इच्छा आहे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांचं विधान। शिवसेना मनसेनं एकत्र यायला हवं या सुनील प्रभू यांच्या वक्तव्याचं राऊतांकडूनही समर्थन। मराठी माणसासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं या सुनील प्रभूंच्या वक्तव्यामध्ये चूक काय, राऊतांचा सवाल।